नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णव म्हणत असतो, मिसिंदर प्लीज माझं एकदा ऐकून घे. आणि तो बोलत असताना ईश्वरीचा हात पकडतो. ईश्वरी म्हणत असते, 1 मिनिट, हात नाही लावायचा आहे मला, हात नाही लावायचा, माझ्यापासून लांब राहायचं. यापुढे जर पुन्हा मला हात लावण्याचा प्रयत्न केलात तर खूप जास्त पस्तावाल. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मिसिंदर नवरा आहे मी तुझा. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो पण मी तुमची बायको नाही आहे, कळलं ना? तेव्हा माझ्यापासून लांब राहायचं. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, हो माहिती आहे मला, तू माझी बायको नाही आहेस, तू तर भांडखोर आहेस ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, काय म्हणालात? तेव्हा अर्णव म्हणतो, जे तू ऐकलंस तेच म्हणालो, भांडखोर आहेस तू. आणि जाऊन तो सरळ आता आपल्या चेअरवरती बसतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीला राग आलेला असतो. ईश्वरी लगेचच तिथून निघून जाते. तेव्हा अर्णवला आपल्या बहिणीची अंजलीची आठवण येते. ती त्याला म्हणालेली असते की चिंटू, अरे आधीच राजेश घरी आलेले नाही आहेत, ते अजून आलेले नाही आहेत, त्यांचं टेन्शन आहे माझ्या डोक्याला, अजून तू माझं टेन्शन वाढवू नकोस, असं ती म्हणालेली असते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की राजेश, तू जिथे कुठे लपून बसला असशील ना, तुला लवकरात लवकर शोधून काढेन, कळलं का तुला? जिथे कुठे असशील ना तिथून तुला शोधून काढेन, असं अर्णव म्हणालेला असतो. कारण त्याला आता अंजलीचं टेन्शन हे बघवत नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पूजेची तयारी ईश्वरी आणि अंजली दोघींनी मिळून केलेली असते. तेव्हा इथे मामा येतात आणि म्हणत असतात, काय झाली का पूजेची संपूर्ण तयारी? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो मामा, तयारी तर झालेली आहे. अंजलीताई आरतीच्या ताटामध्ये असं म्हणत असतानाच इथे आता आरतीचं ताट ईश्वरीच्या हातातून खाली पडलेलं असतं. तिने त्याच्यामध्ये फुलंच ठेवलेली असतात, पण ताटाला चुकून हात लागतो आणि ताट संपूर्णपणे खाली पडतं. तेव्हा इथे ताटाचा आता पडल्याचा आवाज झाल्यानंतर वल्लरी म्हणते, वा वा किती छान. म्हणजे इथे अजून आरतीचं ताट तयारसुद्धा झालेलं नाही आहे, आरतीसुद्धा झालेली नाही आहे, पण त्याच्या आधी अपशकुन मात्र झाला. आरतीचं ताट हातातून खाली मात्र पाडलं. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, नाही सॉरी, ते आरतीचं ताट अजून भरलेलं नाही आहे, फुलंच ठेवली होती, पण हात लागला ना तेव्हा ते ताट खाली पडलं. तेव्हा वल्लरी म्हणते, हो गं हो, तुझ्याकडूनच पडलं ना? ईश्वरी म्हणते, सॉरी मामी, ते चुकून पडलं. तेव्हा वल्लरी म्हणते, अगं तुझ्याकडून सगळ्या गोष्टी चुकून तर होतात ना, जाणून बुजून काही करत नाही तू, हे सगळं ना तू मुद्दामून करतेस, मला माहिती आहे ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव येतो आणि म्हणतो, काय झालं, काय इथे जाणून बुजून केलं? आणि तेव्हा इथे आता ईश्वरीची आई आलेली असते. वल्लरी अर्णवला म्हणते, नाही नाही काही नाही रे, काही नाही झालं. वल्लरी आता अर्णवसमोर ईश्वरीला काही बाई बोलायला घाबरत असते. आणि तेवढ्यातच इथे अर्णव आल्यानंतर वल्लरी तशी गप्प झालेली असते. पण तेव्हाच प्रेक्षकांनो आलेली असते ती सुप्रिया. सुप्रिया म्हणते, इशू. आता सुप्रियाचा आवाज ऐकल्यानंतर वल्लरी नेहमीप्रमाणे घाबरते. वल्लरी म्हणते, अरे देवा, ही सुप्रिया आता इथे काय करते? जर हिने मला बघितलं ना इथे तर मात्र 17 वर्षांचा खुलासा ती लगेच करेल आणि माझी वाट लावेल. काही झालं तरीसुद्धा मला इथून जायला हवं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी काही न बोलता सरळ तिथून निघून जात असते. तेवढ्यातच इथे अर्णव आता सुप्रियाबरोबर बोलायला येतो. तेव्हा सुप्रिया विचारते, इशू कशी आहेस तू? अर्णव कसे आहात? तेव्हा अर्णव म्हणतो, मी एकदम ठीक आहे. पण तुम्ही सांगा काकू, तुम्ही आज येणार होता हे आम्हाला सांगितलं की नाही? कारण मी तुमच्यासाठी गाडी पाठवली असती ना. तेव्हा सुप्रिया म्हणते, कशाला, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही मला गाडी कशाला पाठवाल? अहो मला तर यायचंच होतं ना. तेव्हा इथे आता वल्लरी सुप्रिया आल्यानंतर लगेचच आपल्या रूममध्ये जात असते. ती इथे मागे वळूनसुद्धा बघत नाही, हळूहळू आपल्या रूममध्ये निघालेली असते. तेव्हा मामा म्हणत असतात, वल्लरी अगं असं काय करतेस? विहीनबाई आल्यात, त्यांना न भेटता का निघून जातेस तू? त्यांना जाऊन भेट, त्यांची विचारपूस तर कर. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, हे बघा, तुम्हाला विचारपूस करायची असेल तर करा, मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे, कळलं ना. मी जाते माझ्या रूममध्ये. आणि वल्लरी सरळ आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया आलेली असते. तेव्हा ईश्वरीला आनंद तर झालेलाच असतो, पण त्याचबरोबर अंजली मामा सगळेजण खुश झालेले असतात.
तेव्हा सुप्रिया म्हणते, खरं तर मी येणार होते हे सांगणारच होते, पण पुन्हा विचार केला कशाला सांगायचं, तसेही तुमच्याकडे घट बसलेत ना. आणि इशू, अगं जेव्हा घट बसतात ना, तेव्हा इथे आता तुझं हे सासर आहे, तर माहेरच्या लोकांनी तुझ्या सासरी येऊन वाण देण्याची पद्धत आहे. तेव्हा मी इथे वाण देण्यासाठी आलेले आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, की बरं झालं आई तू आलीस. तेव्हा अंजली म्हणते, नाहीतर काय, बरं झालं तुम्ही आलात आणि तुम्ही येणार आहात हे सांगायची गरज नाही आहे. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, हो ना, घरामध्ये घट बसलेत म्हणजे इशू घरातच असणार हे मला माहिती होतं, म्हणून सांगितलं नाही हां, येणार होते ते. तेव्हा अंजली म्हणते, अहो चालेल ना काकू, असं काय बोलताय? आणि बघा ना तुम्ही आलात तर एका मुलीच्या चेहऱ्यावरती किती आनंद आलाय ते बघा. तेव्हा इथे ईश्वरी हसायला लागते. तर इथे वल्लरी म्हणत असते, जर ही सुप्रिया अशीच घरामध्ये येत राहिली ना, तर 17 वर्षापासून जे सत्य मी लपून ठेवलंय ते एका मिनिटात बाहेर येईल. आता मला काहीतरी करायला हवं होतं. ज्या गोष्टीची भीती आहे तीच गोष्ट घडत चाललेली आहे. तर इथे आता मला घाबरून जमणार नाही आहे. मलाच काहीतरी करायला हवं, असं वल्लरी म्हणत असते. तेव्हा अंजली म्हणत असते, या ना काकू या, तुम्ही इथे देवाचा आशीर्वाद घ्या, या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते, काकू बरं झालं तुम्ही आलात. एका मुलीच्या चेहऱ्यावरती स्माईल तरी बघा किती आली आहे तुम्हाला बघितल्यानंतर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया आता देवीआईसमोर उभी राहते आणि इथे देवीआईचा आशीर्वाद घेत असते आणि जी काही वाण देण्याची पद्धत आहे ते वाणसुद्धा देते. त्यानंतर इथे वल्लरी म्हणत असते, मी घाबरून जमणार नाही आहे, मलाच आता काहीतरी करावं लागेल. 17 वर्षांपूर्वी या सुप्रियाने जे काही बघितलं होतं आणि ती माझं भांडं फोडण्याच्या आधी आता मलाच काहीतरी करून हे सगळं तिच्यावरतीच शेकवायला हवं. म्हणजे आता 17 वर्षांपूर्वी माझ्याकडून जी चूक झाली आहे ना, ती खरं तर या सुप्रियामुळे झालेली आहे. या सुप्रियावरतीच सगळं खापर फोडायचं आणि आपण मात्र नामानिराळं राहायचं. 17 वर्ष जसं राहिले तसं. म्हणजे जे हत्यार सुप्रियाकडे आहे तेच हत्यार आता मी बनवते आणि त्याच हत्याराने या सुप्रियाचं काम करते, असं आता वल्लरी म्हणत असते. म्हणजे जे काही घडलं अर्णवच्या वडिलांच्या बाबतीत ते वल्लरीमुळे घडलं होतं, पण आता ते सगळं या सुप्रियामुळे घडलंय, असा इथे कांगावा वल्लरी करणार असते, ते सुद्धा ईश्वरीसमोर. आणि मग ईश्वरीला ती आपल्या मुठ्ठीमध्ये घाबरवून ठेवणार असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया आलेली असते. ती देवी याचा आशीर्वाद घेत असते. वल्लरी मात्र लपून बसलेलीच असते. कारण का, तर इथे वल्लरीला भीती असते, जर सुप्रियाच्या समोर आले तर सुप्रिया 17 वर्षांच्या आधीचा खुलासा करेल आणि मग काय, मग मला इथे अर्णव राहूसुद्धा देणार नाही, हे बरोबर माहिती असतं वल्लरीला. तेव्हा इथे आता सुप्रिया येताना ईश्वरीचे गणूबाप्पा घेऊन आलेले असते. त्यांची पूजा वगैरे होते आणि सुप्रिया म्हणते, हे घे इशू, तुझे गणूबाप्पा आणले का? तेव्हा इशू म्हणते, गणूबाप्पा, बरं झालं आई तू यांना घेऊन आलीस, मला त्यांची खूप आठवण येत होती आणि मला त्यांची गरजसुद्धा आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया म्हणते, काकू तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला, या ना बसा ना आता. तेव्हा सुप्रिया म्हणते, नाही नको, आता मला निघायला हवं, घरी खूप जास्त कामं आहेत ना, फक्त इथे वाण द्यायचं होतं, इशूला भेटायचं होतं म्हणून आले होते, पण आता मला निघावं लागेल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया इशूला भेटते, त्याचबरोबर इथे घरातल्या सर्व लोकांना भेटते आणि जायला निघते. तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया म्हणत असते, की मलासुद्धा इथे येऊन छान वाटलं, पण इथे आजींबरोबर थोडं भेटणं बोलणं झालं असतं तर बरं झालं असतं. तेव्हा इथे ईश्वरी आता गप्पच बसते. तेव्हा अंजली म्हणत असते, नाही तुम्ही बरोबर बोलताय काकू, पण कसं आहे ना, इथे आता आजींची थोडी तब्येत ठीक नाही आहे, ती तिच्या रूममध्ये आराम करते ना, म्हणून मी तिला डिस्टर्ब करत नाही आहे, बाकी काही नाही. सुप्रिया म्हणते, नाही नाही, काही हरकत नाही, त्यांना आराम करू दे, मी पुढच्या वेळेला येईन ना तेव्हा आजींना नक्की भेटून जाईन, काही हरकत नाही, मी सुद्धा आता घाईतच आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, सुप्रिया म्हणत असते, की अंजलीताई, म्हणजे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण तुमचे यजमान कुठे आहेत? म्हणजे अगदी लग्न झाल्यापासून तुमच्या मिस्टरांना माझं भेटणंच झालेलं नाही आहे. तेव्हा अंजली म्हणते, हो ना हो, ह्या वेळचा त्यांचा दौरा खरंच खूप मोठा आहे. म्हणजे अगदी किती दिवस झाले, चिंटू आणि ईश्वरीच्या लग्नाच्या आधीपासून ते आदिवासी लोकांची खेडेगावामध्ये मदत करायला गेलेत, पण अजून ते आलेले नाही आहेत. यावेळी त्यांचा दौरा जरा जास्तच वाढला आहे. येऊ दे त्यांना आता घरी, त्यांना लवकर कुठे जाऊच देणार नाही आहे.
तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ना आई, अगं तुला माहिती आहे इथे राज्यात जिजू आहेत ना राकेशजींसारखे आहेत. गरिबांच्या मदतीला सारखे धावून जात असतात. त्यांची मनापासून मदत करत असतात. तेव्हा अंजली म्हणते, हो ना, पण त्यासाठी त्यांना त्यांच्या बायकोसाठी सुद्धा वेळ नाही आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, ताई काळजी करू नका. जिजू आले ना की आता ह्या वेळेला मी सुद्धा आहे. आपण दोघीजणी त्यांना चांगला दम देऊ आणि त्यांना कुठेही जाऊ द्यायचं नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश पत्ते खेळत असतो. त्या पत्त्यांमध्ये जुगारामध्ये त्याला काही पैसे मिळतात. तेव्हा तो पैसे घेऊन निघालेला असतो. त्याच्यासोबत बसलेला माणूस म्हणतो, ए ए कुठे जातोयस तू? अरे पैसे कसला घेऊन जातोयस? पैसे जिंकलायस ना तू, आहेत ना तुझ्याकडे? मग आता इथे लाव ना, पैसे लाव बरं ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे राकेश म्हणतो की नाही, मला आता पैसे लावायचे नाही आहेत, कारण त्याला आता पैशांची खरं तर गरज असते. त्याच्याकडचे सगळे पैसे संपलेले असतात दारू पिण्यामध्ये. तेव्हा त्याला या पैशांची गरज असते. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, हे बघा माझी आई आजारी आहे, तिला औषध पाणी घेऊन जायचं आहे, प्लीज प्लीज मला जाऊ द्या. तेव्हा दुसरा माणूस म्हणतो, ए गप्प बस, ये तुझ्यासारख्या माणसांची नाटकं ना मी रोज बघतो. रोज ते लोक नाटक करायलाच इथे येतात आणि आज तू. तेव्हा इथे राकेश आता त्या माणसाला म्हणतो, बरं बरं ठीक आहे, मी देतो, तुम्हाला पैसे देतो, तुम्ही जरा शांत व्हा. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता खेळत असताना राकेश त्या माणसाला धक्का देतो आणि तिथून पळ काढतो, कारण त्याला आता पुढे खेळायचं नसतं, त्याला त्या पैशांची गरज असते. तेव्हा राकेश पळून जात असताना इथे आता पाटीलचं लक्ष जातं. पाटील म्हणतो, राकेश इथे? आणि तो म्हणतो की ही बातमी लवकरात लवकर इथे अर्णव सरांना दिलीच पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मामा म्हणत असतात की चिंटू काय झालं, कसला विचार करतोयस? तेव्हा अर्णव म्हणतो, मामा तुला पण माहिती आहे मी कसला विचार करतोय. ताईने राकेशचं टेन्शन घेतलंय. राकेश अजून कसा घरी येत नाही आहे असं विचारत होती. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता मामाला पाटीलचा फोन येतो. तेव्हा पाटील सांगतो की मी राकेशला इथे रस्त्यावरून धावत जाताना बघितलं. तेव्हा इथे मामा म्हणतात की पाटीलचा फोन होता, अर्णव इथे मुंबईमध्येच आहे. अर्णव, आता हा राकेश परत आलेला आहे. तेव्हा राकेश आता परत आल्यानंतर अर्णव म्हणतो की मामा, याच्यावरती बारीक लक्ष ठेवायला हवं. सगळ्यात आधी तर याला उचललं पाहिजे, त्याला किडनॅप केलं पाहिजे, नाहीतर ह्या वेळेला तो शांत बसला नसेल. नक्कीच काहीतरी प्लॅनिंग करून पुन्हा घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न नक्कीच करेल, हे अर्णवला आधीच समजलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो, मामा काहीही झालं ना, अगदी काहीही, तरीसुद्धा राकेशला लवकरात लवकर शोधून काढलंच पाहिजे. काही झालं तरी राकेश आपल्या ताब्यात आलाच पाहिजे. राकेश तू कुठेही पळ, कुठेही जा, तुला शोधून काढल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी गणूबाप्पाजवळ बोलत असते. ती म्हणत असते की गणूबाप्पा, मनापासून तुमची पूजा करत आली आहे आणि बरं झालं तुम्ही इथपर्यंत आलात. तुम्ही आलात ना, आता मला खरंच खूप आनंद झाला आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता इथे ईश्वरी म्हणत असते, गणूबाप्पा तुम्ही या घरामध्ये आलात, आता सगळे या घरातले विघ्न दूर होऊ दे. या घरामध्ये सुख शांती समाधान येऊ दे. या घरावरती कुठलंही संकट येऊ देऊ नका. आणि झालंच ना तर त्या अर्णव सरांना थोडीशी सद्बुद्धी द्या, त्यांना थोडासा विचार करण्यासाठी बुद्धी द्या. तेव्हा अर्णव म्हणत असतो, हो का, काय म्हणालीस तू? तुला खरंच असं वाटतंय की तुझे गणूबाप्पा मला इथे बुद्धी देतील? त्यांना खरंच असं वाटतंय का की मला बुद्धी नाही आहे म्हणून? तेव्हा इथे आता ईश्वरी बोलत असताना अर्णव म्हणतो, बास झालं, नाहीतर तुझे गणूबाप्पासुद्धा बोर होतील. तेव्हा ईश्वरी म्हणते, तुम्ही गप्प बसा, तुम्ही आमच्या दोघांमध्ये पडू नका. तेव्हा अर्णव म्हणतो, हो का, नाही मी पडतच नाही आहे, पण इतकं बोलतेस ना तर गणूबाप्पासुद्धा बोरच होतील ना. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, काही बोर वगैरे होत नाही, गणूबाप्पांना माझं बोलणं ऐकून घेण्याची सवय आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, हो का, नाही सवय असेल, पण आता गणूबाप्पाचे कान मोठे आहेत, याचा अर्थ त्यांना हवं तेवढं बोलायचं, हवं तेवढं ते ऐकून घेतील असा त्याचा अर्थ होत नाही ना. त्यांनासुद्धा बिचाऱ्यांना कितीतरी लोकांचं ऐकून घ्यायचं असतं. मग आता तू जर एवढं बोलायला लागलीस तर ते किती ऐकतील, ते सुद्धा इरिटेट होतीलच ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, तुम्ही गप्प बसाओ, तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही आमच्यामध्ये बोलू नका. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की नाही ठीक आहे, तुझा विश्वास आहे या सगळ्यावरती, माझा विश्वास नाही आहे, आणि तिथे कुणाला विचारून तू घेऊन आलीस गणूबाप्पा? तेव्हा ईश्वरी म्हणते, ही रूम माझीसुद्धा आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा म्हणजे तू मला नवरा मानतेस का, माझ्या रूमला तुझी रूम म्हणतेस म्हणून?
तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही पण आता लग्न झालं आहे ना, मग ही रूम माझीसुद्धा आहे, कळलं तुम्हाला? आणि हे सगळं जे काही घडतंय ना, ते गणूबाप्पामुळेच घडतंय. तुम्ही आज जे काही आहात गणूबाप्पामुळेच आहात, हे विसरू नका. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही मी नाही मानत असं. हे मी जे काही केलं ना, ते स्वतः एकट्याने केलं आहे. तेव्हा माझ्यासोबत कुणीच नव्हतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, असं तुम्हाला वाटतं, पण तुम्ही आज जिथे कुठे आहात ना, तुमच्या आजूबाजूच्या लोकांमुळे आणि गणूबाप्पांमुळे आहात, हे विसरू नका. तेव्हा अर्णव म्हणतो, आजूबाजूची लोकं. तेव्हा इथे अर्णवला आठवतं लहानपणी तो आपल्या काकाचे पाय पकडत होता, बाजूच्या लोकांचे पाय पकडत होता, पण कुणीही त्याची मदत केलेली नसते. तेव्हा अर्णव म्हणतो, एक मिनिट हा, तुला जे काही करायचं आहे ते कर, पण मला उगाच बोलू नकोस. जेव्हा मी एकटा होतो ना, तेव्हा आजूबाजूचं कुणीही नव्हतं माझ्याबरोबर. गणूबाप्पासुद्धा माझ्याबरोबर नव्हता. एकटा होतो मी. माझ्याबरोबर माझी बहीण होती. मला तिला प्रोटेक्ट करायचं होतं. मला स्वतःला शिकायचं होतं. मला हा बिझनेस उभा करायचा होता. हे माझं स्वप्न होतं. माझ्या आईचं स्वप्न मला पूर्ण करायचं होतं. कळलं तुला मी सिंदोर? तेव्हा ईश्वरी म्हणते, अहो असं काय करताय तुम्ही? जरी पण आयुष्यामध्ये कष्ट केले तरी गणूबाप्पा होतेच ना बरोबर. आणि हे बघा, तुमचे वडील, तुमच्या वडिलांनीसुद्धा काहीतरी करून ठेवलंच असेल ना. तेव्हा ईश्वरीला आता हे सगळं बोलायची काही गरज नव्हती. अर्णव आता खूपच जास्त चिडतो. तो तिला म्हणत असतो, गप्प बस तू, एक शब्दसुद्धा बोलू नकोस, कळलं ना? आणि माझ्या वडिलांविषयी मला काहीही बोलायचं नाही या, त्यांचं नावसुद्धा माझ्यासमोर घ्यायचं नाही. हे बघ मी सिंदोर, तुझ्या कितीही चुका मी माफ करेन, पण जर माझ्या वडिलांचं नाव माझ्यासमोर घेतलंस तर मी कधीही तुला माफ करणार नाही. मी आत्ताच सांगतोय तुला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता ईश्वरीवरती रागवतो आणि सरळ तिथून निघून जातो. त्यानंतर इथे आता वल्लरी असते. वल्लरीला आठवत असतं 17 वर्षांपूर्वी काय झालं. इथे सुप्रिया नोकरीसाठी आलेली असते, पण तिला त्याच प्रकरणामध्ये आता अडकवलं जातं की तिचं अफेअर इथे अर्णवच्या वडिलांबरोबर आहे, असं ती मीडियामध्ये पसरवते आणि त्याचा त्रास होतो इथे आता ईश्वरीच्या आईला आणि अर्णवच्या आईला. ईश्वरीची आई तर तिथून निघूनच जाते, पण इथे आता अर्णवची आई स्वतःला संपवून टाकते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांच्या आयुष्यामध्ये वादळ हे वल्लरीमुळे आलेलं असतं. अर्णवचं आयुष्य तर इथे वल्लरीनेच उद्ध्वस्त करून टाकलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी फुलं घेऊन येते. ती म्हणते, मामी हे बघा मी फुलं घेऊन आली आहे, थांबा मी इथे सगळी आता तयारी करते. तेव्हा वल्लरी म्हणते, हो का? नाही, फुलं घेऊन आलीस ना, तेच खूप उपकार केलेस. आता हे सगळं करायची तुला गरज नाही आहे. हे नाटक माझ्यासमोर करू नकोस. कारण कसं आहे, जबरदस्तीने या घरामध्ये घुसलीस ना, जबरदस्तीने घुसलेस, त्याच्यामुळे आता पुढे पुढे करायची गरज नाही आहे. जबरदस्तीने घरात घुसलेल्या सुनबाई, तुम्ही आता बास करा. जी काही तयारी करायची आहे ती मी करेन. तेव्हा ईश्वरी म्हणते, मामी अहो मी मनापासून पूजा करते, मी मनापासून तयारी करेन, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा वल्लरी म्हणत असते, नाही नाही, किती आणि काही झालं ना तरीसुद्धा आता तुला काही करायची गरज नाही आहे. तू आता गेलीस तरी पण चालेल, कळलं तुला? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी विनाकारण ईश्वरीला बोलत असते. तेव्हा ईश्वरीला खूपच जास्त वाईट वाटतं. त्यानंतर वल्लरी म्हणते, बरं ठीक आहे, पूजा करायची इतकी हौस असेल ना तर जा ना तू, तू जा बरं स्टोरूममध्ये, तिथे जा आणि तिथून पूजेसाठी काही भांडी लागणार आहेत ती घेऊन ये जा. तेव्हा ईश्वरी आता काळोखामध्ये आलेली असते, जिथे आता खूपच जास्त अंधार असतो आणि कुठे काय ठेवलं आहे हे ईश्वरीला माहितीच नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, वल्लरीने ईश्वरीला मुद्दामूनच आता स्टोरूममध्ये पाठवलेलं असतं. तिथे त्याने काही गोष्टी ठेवलेल्या असतात, त्या ईश्वरीच्या हाती लागायला हव्यात आणि त्यामुळे खूप मोठा धमाका व्हायला हवा, असं इथे वल्लरीचं म्हणणं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी ईश्वरीला मुद्दामून स्टोरूममध्ये पाठवते आणि ईश्वरीसुद्धा आलेली असते. ईश्वरी जेव्हा प्रेक्षकांनो शोधाशोध करत असते ना, तेव्हा आजूबाजूला कुठे भांडी आहेत, कुठे काय आहे हे ती बघत असते. तेव्हा तिथे एक पेपराचा तुकडा असतो, ज्याच्यामध्ये इथे अर्णवच्या वडिलांची बातमी छापून आलेली असते आणि ती म्हणजे त्यांचं एका मुलीबरोबर अफेअर होतं, याबद्दलची बातमी छापून आलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, तो पेपर आता ईश्वरीच्या हातामध्ये लागावा आणि ईश्वरीने ती बातमी वाचावी, असं इथे वल्लरीचं म्हणणं असतं. आणि तसंच होतं प्रेक्षकांनो.
तो पेपर आता ईश्वरीच्या हाती लागतो आणि तिला इथे अर्णवच्या वडिलांची जी बातमी आहे, जी पेपरमध्ये छापून आलेली असते, त्याचं कात्रण सापडतं आणि ईश्वरी इथे वाचत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार असतो. पण ईश्वरीच्या समोर फक्त तेवढंच येणार असतं, जे इथे वल्लरी आणून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. इथे आता ईश्वरी शोधाशोध करत असताना तिच्या हाती ते पेपर लागलेले असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता वल्लरी विचारते, काय झालं, तुला काही तिथे सापडलं का? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही काहीच नाही, आणि ती नॉर्मल पद्धतीने आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा वल्लरी म्हणते, याचा अर्थ ह्या ईश्वरीच्या हाती ते पेपरचं कात्रण लागलंच नसेल का? त्यानंतर प्रेक्षकांनो, ते पेपर आता इथे अर्णवच्या हाती लागतं. अर्णव म्हणतो, हे काय आहे सगळं? तेव्हा तो ईश्वरीवरती रागवतो. ईश्वरी म्हणते, जानबुचके मी नाही आणले हे, मला सापडलं ते तिथे. तेव्हा अर्णव म्हणतो, गप्प बस तू, मगाशी तुला सांगितलं होतं ना, तरीसुद्धा तुला कळत नाही का? आणि इथे अर्णव आता ईश्वरीवरती खूपच जास्त चिडून निघून जातो.